हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. याचं तिसरं प्रकरण आपलं वाचणं चाललं आहे आणि त्याचा शेवटचा भाग आज आपण वाचणार आहोत. तर या प्रकरणाचं नाव आहे श्रीकृष्णांना सतत आणि सर्वत्र पाहणे. वाचायला सुरुवात करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, तुम्ही लिहिलेला हा ग्रंथ आम्ही वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर आधी आपण वाचलं होतं त्यात भगवंतांच्या ज्या कथा आहेत त्यांचं श्रवण करावं रोज, नियमितपणे, काळजीपूर्वक, नम्रपणे. तर त्यांनी काय होणार आहे, आपण कृष्ण भावनाभावित होऊ शकू असं प्रभुपादाने सांगितलं होतं आपल्याला. पुढे वाचूया. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये जीवनाच्या प्रत्येक पावलावरील होणाऱ्या त्यांच्या अनुभवांसाठी आणखीन मार्ग सांगतात. तर भगवंतांचे जो अनुभव घ्यायचा आहे त्याविषयी आणखीन एक श्लोक दिलेला आहे. आता भगवद्गीता 7.9. पुण्योगंधः पृथ्वीव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पुण्यो गंध पृथ्वीव्याम. पृथ्वीचा मूळ सुगंध जो आहे भगवंत म्हणतायत तो मी आहे. तेजस अस्मि विभावसौ. विभावसौ म्हणजे अग्नी. अग्नीमधील जे तेज आहे, उष्णता आहे, ते मी आहे. जीवनम सर्वभूतेषु. सर्वभूत म्हणजे सर्व जे जीव आहेत त्यातलं जीवन म्हणजेच जीवनशक्ती मी आहे. आणि तपश्चास्मि तपस्विषु. जे तपस्वी आहेत त्यांच्यामधलं जे तप आहे ते सुद्धा मी आहे. पुण्य गंध हा शब्द सुगंध असा अर्थ दर्शवितो. केवळ भगवंतच सुवास आणि गंध निर्माण करू शकतात. तुम्ही बघितलं असेल, उन्हाळा भरपूर झाला आहे आणि पहिला पाऊस पडतो तेव्हा पृथ्वीचा किती सुंदर सुगंध येतो. तर हा जो सुगंध आहे पृथ्वीचा सुगंध आहे. पृथ्वीवर येणारे अनेक अनेक सुंदर सुंदर फुलं आहेत त्यांचा सुगंध आहे. हा सगळा काय आहे, भगवंतांनी निर्माण केलेला आहे. आपण कृत्रिम संयोगीकरणाने काही सुवासिक पदार्थ निर्माण करू. आता अनेकदा काय केलं जातं, या फुलांच्याच ह्याच्यावर काही केमिकल प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया करून काही अत्तर वगैरे बनवले जातात. तर ते काय कृत्रिमरित्या संयोग केल्यामुळे केलं जातं. परंतु नैसर्गिक वातावरणात निर्माण होणाऱ्या सुवासिकांच्या तुलनेत ते तुच्छ असतात. जे नैसर्गिक जो सुगंध आहे, जो पृथ्वीचा सुगंध आहे, मातीचा सुगंध आहे, फुलांचा सुगंध आहे, त्याच्या तुलनेत हे जे कृत्रिम अत्तर वगैरे आहेत ते अगदीच क्षुल्लक आहेत. निसर्गतः चांगला सुगंध अनुभव केल्याने आपण विचार करू शकतो, येथे भगवंत आहेत, येथे श्रीकृष्ण आहेत. तर या प्रकरणामध्ये आपण शिकतो आहोत की कुठे आणि कसं आणि सतत भगवंतांना बघावं, पाहावं. तर जेव्हा आपण असा अनुभव करू, चांगला सुगंध येतो आहे, तेव्हा आपण जाणू की इथे भगवंत आहेत. एखाद्या वेळी आपण निसर्ग सौंदर्य पाहिल्याने विचार करू शकतो, येथे श्रीकृष्ण आहेत. जसं आपण मोठे मोठे पर्वत बघतो, नद्या, झरे बघतो, त्यावेळी आपण जाणावं की इथे श्रीकृष्ण आहेत. तसेच इतर कोणताही वृक्ष, झाडे झुडपे, प्राणी किंवा मनुष्य पाहिल्याने आपण त्यांच्यामध्ये भगवंतांचा अंश असल्याचे जाणले पाहिजे. तर अशा तऱ्हेने आपण कुठेही बघू, काहीही बघू,
त्यात आपण जाणलं पाहिजे की भगवंतांचा अंश आहे तो, कारण सगळंच काही भगवंतांपासूनच निर्माण झालेलं आहे. कारण तो अंश आध्यात्मिक चित्कण म्हणजे काय आहे? तो आत्मा आहे. तो शरीरातून निघून गेल्याने शरीर नष्ट होते. मग हे शरीर कितपर्यंत राहणार आहे? जिथपर्यंत त्यात आत्मा राहणार आहे. तर अशा तऱ्हेने हा जो आत्मा आहे तोही भगवंतांचा अंश आहे. तर व्यक्तीकडे बघतानाही जाणलं पाहिजे की अरे हा भगवंतांचा अंश आहे. कोणताही प्राणी म्हणा, कुठेही बघताना आपण जाणू शकतो की हे भगवंतांचे अंश आहेत. पुढचा एक श्लोक भगवद्गीतेचा 7.10 देत आहेत प्रभुपाद. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिमताम् अस्मि तेजस्विनामहम. हे पार्था, भगवंत अर्जुनाला म्हणतात, बीजं मां सर्वभूतानां विद्धि, हे जाणून घे तू, पार्था सनातनम, हे जे बीज आहे, प्रत्येक वस्तूचं जे बीज आहे सनातन काळासाठी राहणारं, ते मी आहे. बुद्धिमानांची बुद्धी मी आहे आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी आहे. अशा तऱ्हेने भगवंत म्हणतात की अशा जेव्हा काही तुम्ही वस्तू बघाल, बुद्धिमान बघाल, तर जाणा जी बुद्धी आहे ती मी आहे. ह्या सगळ्या भगवंतांच्या शक्ती आहेत, तर त्या भगवंतांकडून आल्या आहेत. हे बघताना, हे जाणून घेताना, हे समजून घेताना आपण अनुभव भगवंतांचा घ्यायला शिकलो पाहिजे. या ठिकाणी पुन्हा स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत सर्व जीवांचे जीवन आहेत. बीजं मां सर्वभूतानां. अशा रीतीने प्रत्येक पावलावर भगवंतांचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार होणं म्हणजे भगवंतांचा अनुभव येणं. लोक कधी कधी विचारतात, तुम्ही मला देव दाखवाल का? हो, निश्चित. भगवंतांना आपण कित्येक रूपांमध्ये पाहू शकतो, परंतु लोकांनी डोळेच बंद केले आहेत आणि म्हणतात आम्ही भगवंतांना पाहू शकत नाही. तर त्यांना कशा प्रकारे भगवंत दाखवणार? या सगळ्या गोष्टींमध्ये आपण भगवंतांचा अनुभव घेऊ शकतो, पण जर एखाद्याने डोळेच बंद केलेत तर त्याला कसं काय हे समजू शकणार? वरील श्लोकामध्ये बीजम हा म्हणजे बीज, आणि हे बीज शाश्वत आहे असे सांगितले आहे. आपण विशाल वृक्ष पाहतो, परंतु त्याचा मूळ स्रोत काय आहे? कुठून येतो हा वृक्ष? बीज हे त्याचे स्रोत आहे आणि ते शाश्वत आहे. हा जो जीवात्मा आहे तो शाश्वत आहे, बीज आहे तो. जीवन हे बीज प्रत्येक प्राणी मात्रात आहे. कोणताही प्राणी घेतला, कोणताही मनुष्य घेतला, जीव घेतला, तर त्याचं शरीर आहे, त्यामध्ये आत बीज म्हणून काय आहे? आत्मा आहे. शरीरात मात्र अनेक स्थित्यंतरे होतात. तर हे जे शरीर आहे त्यामध्ये वेगवेगळे बदल होतात. जसं शरीर जन्म घेतं, वाढ होते, काही काळ तसंच राहतं, स्थिती, उपफळ, नवीन जीव त्यातनं निर्माण होतात. नंतर क्षय होतो, म्हणजे क्षीण होत जातं शरीर आणि शेवटी नष्ट होतं. तर अशी ही सगळी शरीराची स्थित्यंतरं आहेत. शरीराची मातेच्या गर्भात वाढ होते, लहान मुलाच्या रूपात ते शरीर बाहेर येते, बाह्य अवस्था, आणि तरुणपणातून जाते, म्हणजे काय, बाहेर ते मूल मोठं होतं, तरुण होतं. परंतु प्रत्येक वेळी त्यातील जीवन हे शाश्वत असते. शरीर जरी असं छोटं आहे, ते हळूहळू मोठं होतं, बदलत जातं, तरुण होत जातं, तरी त्यात जो आत्मा आहे तो कायम तोच आहे, शाश्वत आहे. म्हणून जीवन सनातन आहे. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द सनातन, त्याबद्दल सनातन बद्दल सांगतात प्रभुपाद. कळत न कळत प्रत्येक क्षणी आपण देहांतर करीत असतो. आपलं जे शरीर आहे ते क्षणोक्षणी बदलत असतं, शरीरातल्या पेशी सतत बदलत असतात. तथापि मूळ बीज
आध्यात्मिक चितकण म्हणजे आत्मा अपरिवर्तनीयच राहतो. शरीराचे जसे अशी वाढ वगैरे असे स्थित्यंतर बदल होत असले तरी त्यातला आत्मा आहे जो तो कायम तसाच राहतो. अपरिवर्तनीय म्हणजे त्यात बदल होत नाही. श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक जीवामधील हा अविरत आत्मा मी आहे. अविरत म्हणजे काय? सनातन, शाश्वत, कायम राहणारा तो आत्मा आहे, तो माझा अंश आहे असं तुम्ही जाणा. मी आहे तो म्हणजे कोणाकडून आलेला आहे? हे भगवंतांकडून आलेला आहे. ह्या सगळ्या शक्ती आहेत, भगवंत सांगता आहेत वेगवेगळ्या श्लोकांमध्ये, त्या भगवंतांच्या शक्ती आहेत. सर्व बुद्धिमान मनुष्यांमधील बुद्धी मी आहे. आता दुसऱ्या ओळीतलं सांगतायत. भगवंतांच्या सहाय्याविना कोणीही विलक्षण बुद्धिमान असू शकत नाही. जगतामध्ये ही जी बुद्धी आहे त्याचं आपल्याला आहे जर जास्त बुद्धी इतरांपेक्षा, तर त्याचा अहंकार करू नये. आपण जाणलं पाहिजे की भगवंतांच्या कृपेविना काहीच शक्य नाही. ही भगवंतांकडून मला बुद्धी प्राप्त झालेली आहे. म्हणून असाधारण बुद्धी म्हणजे प्रचंड बुद्धिमान असं कोणी पाहिलं आपण तर आपण विचार करावा की ही बुद्धिमत्ता म्हणजे भगवंत आहेत, ही भगवंतांची शक्ती आहे. त्याचप्रमाणे आता शेवटचं जे आहे तेजस्विनाम अहम, त्याच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की शक्तिमानांची शक्ती, सर्व शक्तिमानांची शक्ती मी आहे. म्हणजेच प्रभावी मनुष्यांमधील प्रभाव पाडणारा गुण आहे ते श्रीकृष्ण आहेत. कोणताही माणूस आहे, प्रत्येक मनुष्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असू शकते. त्यालाच म्हटलेलं आहे की प्रभाव असतो त्याच्याकडे. तर तो प्रभाव हा जो गुण आहे, प्रभाव पाडणारा गुण, तेही भगवंतांची शक्ती आहे. पुढचा श्लोक प्रभुपाद म्हणतात 7.11. ह्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्म विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भगवान श्रीकृष्ण भरतर्षभ म्हणजे भरत ऋषभ, भरत श्रेष्ठ, भरत वंशातला श्रेष्ठ असा अर्जुन याला हे ज्ञान देत आहेत. मी बलवानांचे काम तसेच आसक्तीरहित बल आहे. म्हणजे बलम बलवताम चाहम, मी आहे बलवानांमधील बळ आहे, पण ते बळ कसं आहे? काम राग विवर्जितम, काम उपभोग घेण्याच्या वृत्ती आणि आसक्ती रहित, म्हणजे उपभोगाची वृत्तीही नाहीये त्या बलामध्ये आणि आसक्ती पण नाहीये. पुढे प्रभुपाद आपल्याला हे सगळं समजवणार आहेत. पुढे वाचूया आपण. आणि धर्म विरुद्ध भूतेषु, धर्म तत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. तर भगवद्गीतेत हा श्लोक आहे, त्याचं छोटंसं तात्पर्य आहे, अगदी 4 ओळींचं, ते वाचते. बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजा उत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे. प्रभुपाद पुढे समजवत आहेत, ते वाचूया. हत्ती आणि गोरिला अतिशय बलवान प्राणी आहेत. त्यांचे बळही भगवान श्रीकृष्णांपासून येते असे आपण जाणले पाहिजे. मनुष्य स्वप्रयत्नाने अशा प्रकारचे बळ प्राप्त करू शकत नाही. भगवंतांची जर कृपा झाली तर तो मनुष्य किंवा तो जीव सहस्त्रो हत्तींचं बळ प्राप्त करू शकतो. आपण आपल्या प्रयत्नाने बळ प्राप्त करू शकणार नाहीत. भगवंतांची कृपा झाली तर आपल्याला अगदी हजारो हत्तींचंही
बळ येऊ शकतं. त्यामुळे अहंकार आपण कधीही आपल्याकडे असलेल्या कोणत्याच गुणांचा करू नये. पांडवांमधील सर्वात बलवान भीमाच्या ठाई म्हणजे ठिकाणी 10 सहस्त्र हत्तींचे बळ होते. जो भीम होता त्याच्यामध्ये इतकं शक्ती होती, पण तीही भगवंतांच्या कृपेनेच होती. त्याचप्रमाणे आता 7.11 या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीबद्दल प्रभुपाद सांगतात. धर्मविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. जे कामजीवन धर्माविरुद्ध नाही ते श्रीकृष्णच आहेत. धर्माविरुद्ध नाही म्हणजेच काय आहे? धर्माप्रमाणे आहे, धर्मानुसार आहे. काम म्हणजे काय? सामान्यतः काम म्हणजे मैथुन जीवन. या ठिकाणी सांगितलेले कामजीवन म्हणजे धर्म तत्व विरुद्ध नसणारे कामजीवन होय. अशा कामजीवनाचा उपयोग केवळ उत्तम कृष्ण भावनाभावित संतती निर्माण करण्यासाठीच केला जातो. तर भगवंत म्हणतायत की असं जे धर्माविरुद्ध जे नाही आहे ते कामजीवन मी आहे. म्हणजेच काय आहे? हे कामजीवनाचा उपयोग केला जातो, त्याच्या मागे ध्येय काय आहे? उत्तम कृष्ण भावनाभावित संतती निर्माण होणे. यासाठी जर सहस्रो वेळा याचा उपयोग केला तरीही चालेल. ध्येय हेतू काय आहे तो महत्वाचा आहे. जर कृष्ण भावनाभावित मुलं जन्माला घालायची असतील तर असं जीवन तुम्ही कामजीवन करू शकता. पुढे प्रभुपाद म्हणतात, कुत्र्या मांजरांप्रमाणे भावना ठेवून कामजीवनाचा उपयोग केला तर ते धर्माविरुद्ध आहे. कुत्र्या मांजरांप्रमाणे म्हणजे काय आहे? कुत्रे आणि मांजर असे हे अनेक जे प्राणी आहेत ते कधीही कुठेही कोणाशीही असे संबंध करत असतात. त्यामुळे व्यभिचारी वृत्तीने कामजीवन करू नये. इंद्रिय उपभोगाच्या दृष्टीची भोगी भावना घेऊन कामजीवन करू नये. तसं जर केलं व्यभिचारी वृत्तीने तर ते धर्माच्या विरुद्ध असतं. सुसंस्कृत आणि धर्माचे आचरण करणाऱ्या समाजामध्ये जोडप्यांचे लग्न आणि त्याचा उपयोग चांगली संतती निर्माण करण्यासाठी केला जातो. तर जे सुसंस्कृत आहे, धर्माचं आचरण करणारा जो समाज आहे त्यामध्ये धार्मिक विधी होतात, विवाह संपन्न होतो, धर्मपत्नी म्हटलं जातं. तर अशा रीतीने काय आहे? हे विवाह आहे तो धर्मानुसार केला जातो आणि ध्येय काय आहे? चांगली संतती निर्माण व्हावं. म्हणून लग्नानंतर कामजीवनाचा उपयोग धर्म समजला जातो. म्हणजे लग्नानंतर जे कामजीवन जगलं जातं त्याच्या मागे हेतू काय आहे? आम्हाला उत्तम कृष्ण भावनाभावित संतती हवी आहे, तर त्याला म्हटलं जातं धर्म. आणि लग्नापूर्वी जर कामजीवनाचा उपयोग केला आहे तर त्याला म्हटलं जातं अधर्म. खऱ्या अर्थाने संन्यासी आणि धर्माप्रमाणे कामजीवनाचा उपयोग करणाऱ्या गृहस्थामध्ये काहीच भेद नाही. आता जो खऱ्या अर्थाने संन्यासी आहे म्हणजे त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे, त्याच्यामध्ये भोगी वृत्ती अगदी कण मात्रही नाही, असा जो संन्यासी माणूस आहे जो भगवंतांची भक्ती करतो आहे आणि भगवंतांचा प्रचार करत आहे, तर त्यामध्ये आणि धर्माप्रमाणे जो कामजीवनाचा उपयोग करतो जो गृहस्थ, यामध्ये काहीच फरक नाहीये असं प्रभुपाद सांगतात. कारण हा जो गृहस्थ आहे तो धार्मिक पद्धतीने जगतो आहे, त्याच्यामध्ये भोगी वृत्ती नाहीये, व्यभिचार करण्याची इच्छा नाहीये. मात्र तो जेव्हा कामजीवनाचा वापर करतो त्यामागे हेतू काय आहे? त्याला कृष्ण भावनाभावित संतती हवी. म्हणजेच ह्या गृहस्थाची इंद्रिय आहेत ती त्याच्या नियंत्रणात आहेत. म्हणून असं म्हटलं आहे की संन्यासी आणि गृहस्थ हे जर हा जो गृहस्थ आहे जो धर्माप्रमाणे जगतो आहे आणि
कामजीवनाचा तसा उपयोग करतो आहे, तर संन्यासी आणि गृहस्थामध्ये कोणताच भेद फरक नाही. तर प्रभुपाद 7.12 हा भगवद्गीतेचा श्लोक इथे सांगतात. ये चैव सात्विका भावा राजसा तामसाश्च ये मत्त एवेति तन्विद्धि मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयी. तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सात्विका, राजसा, तामसा हे सगळे काय आहेत? हे जे भाव आहेत, सात्विक भाव, तामसिक भाव, राजसिक भाव, तामसिक भाव, याबद्दल म्हणताना म्हणतात, सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. अभिव्यक्त होतात म्हणजे प्रकट होतात. मत्त एवेती म्हणजे तू मत्त एवेती याचा अर्थ काय? माझ्यापासूनच ते येतात. तान विद्धी, तू हे जाणून घे. आणि पुढे भगवान कृष्ण म्हणतात, न त्वहम तेषु ते मही. न त्वहम म्हणजे काय आहे? मी स्वतंत्र आहे आणि मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही. न त्वहम म्हणजे मी त्यांच्या अधीन नाही. आणि शेवटी शब्द आहेत तेषु ते मयी. पण उलट ते जे गुण आहेत, ते जे तामसिक भाव आहेत, राजसिक, तिन्ही भाव हे सात्विक, राजसिक आणि तामसिक भाव हे भगवंतांच्याच अधीन आहेत. तेषु ते मयी. तर अशा तऱ्हेने हे भाव भगवंतांच्या शक्तीने प्रकट होतात. कोणी भगवंतांना विचारेल, आता हे 3 भाव, हे जे 3 गुण आहेत ते भगवंतांकडून आले आहेत, तर मग कोणाला प्रश्न पडेल की भगवंता, तुम्ही ध्वनी, पाणी, प्रकाश, सुगंध यांमध्ये उपस्थित असता. तसेच सर्वांचे बीज, बळ आणि कामेच्छा यांमध्येही तुम्ही आहात. तेव्हा तुम्ही त्रिगुणांच्या अधीन राहता का? तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये आहात, तर मग या जगतामध्ये हे 3 गुण आहेत, तर त्यांच्या पण तुम्ही अधीन असतात का? त्याच्या प्रभावात असता का? असं कोणी विचारेल. तर प्रभुपाद उत्तर देत आहेत, भौतिक जगात सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. आतापर्यंतच्या स्पष्टीकरणानुसार भगवंत म्हणतात की आपण सर्व सत्वशील गुणांमध्येच निवास करतो. सगळे जे गुण आहेत, सत्वगुण म्हणजे सत्वशील गुण, सगळे चांगले गुण आहेत, त्यामध्ये मी निवास करतो. उदाहरणार्थ दिलाय, धर्म आचरणानुसार केलेलं जे काम जीवन आहे त्यामध्ये भगवंत आहेत असं म्हणतायत. म्हणजेच ती काय आहे? भगवंतांची शक्ती आहे. तेव्हा इतर गुणांचं काय? प्रभुपाद म्हणतात, भगवंत त्यांच्यामध्ये राहत नाहीत का? असं जर आपल्याला प्रश्न पडला तर भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं आहे की या भौतिक जगात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व या 3 गुणांच्या संयोगाने होतात. जे 3 गुण आहेत प्रकृतीचे, त्या गुणांच्या संयोगाने, त्या गुणांच्या प्रभावाने सगळं काही घडतं. हे सर्व त्रिगुणांचे मिश्रण असते आणि सर्व प्रसंगांमध्ये मीच याचा उत्पत्ती करता आहे. भगवंत म्हणतात की हे जे 3 गुण आहेत त्याचा उत्पत्ती करता मी आहे. सर्व काही भगवंतांपासून येते. त्यांचे अस्तित्व भगवंतांमध्येच असते, परंतु भगवंतांचे अस्तित्व त्यात नसते. आता जसं शेवटची ओळ आपण समजून घेतली ना, त्याबद्दल नत्वहम तेषु ते मयी, त्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की सगळं जरी भगवंतांपासून आलंय, तिन्ही भाव जे गुण आहेत तेही जरी भगवंतांकडून आले आहेत, तरी भगवंतांवर त्याचा प्रभाव पडत नाही. का? कारण भगवंत हे त्रिगुणा अतीत, जे 3 गुणांच्या पलीकडचे आहेत, तथा दिव्य स्वरूपी आहेत. भगवंत कसे आहेत? सच्चिदानंद विग्रह आहेत, दिव्य आहेत. त्यांच्यावर या भौतिक जगतातील भौतिक प्रकृतीच्या या 3 गुणांचा प्रभाव पडू शकत नाही. दुसऱ्या शब्दात, तमोगुणाची सर्व चांगली आणि वाईट
विस्तारित रूपे देखील भगवंतच आहेत. तर तमोगुणात जी चांगली वाईट जी विस्तारित रूपं दिसतात तीही भगवंतच आहेत. प्रभुपाद सगळं पुढे आपल्याला समजवत आहेत. हे कसं जाणावं? उदाहरणार्थ, आपल्या घरात विद्युत शक्ती कार्यरत आहे. कधी शीतपेटीमधून थंडपणा आणि विद्युत शेगडीमधून उष्णता आपण अनुभवतो. परंतु विद्युत शक्ती केंद्रामध्ये मात्र या प्रकारचा भेद आढळत नाही. तर आपल्या घरामध्ये जी विद्युत येते म्हणजे लाईट येते, ती कुठून येते? विद्युत शक्ती केंद्र असतं तिथून येते. तर तिथून सगळ्या घरांना एकच विद्युत शक्ती पाठवली जाते. पण आपल्या घरामध्ये आपण त्या विद्युत शक्तीवर फ्रीज चालवतो, त्यातनं आपल्याला थंडपणा मिळतो. शीतपेटी म्हणजे फ्रीज. आपण विद्युत शेगडी चालवतो, त्यातनं उष्णता मिळते. गिझर लावतो, पाणी तापलं जातं. हीटर लावतो, गरम होतं, त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते. तर अशा तऱ्हेने एकच वीज आहे, पण तिचा वापर कसा केला जातो त्यानुसार त्याचा परिणाम होतो. जीवांच्या दृष्टीने भगवंतांची शक्ती वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते. तर ही जी शक्ती आहे भगवंतांची ती वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते. ते जीवाच्या दृष्टीने आहे, पण भगवंतांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यामध्ये काहीच भेद नाही. जसं आपल्या घरी जी लाईट येते आहे, वीज येते आहे, ती एकच आहे, पण तिचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. म्हणून भगवंत कधी कधी रज आणि तमोगुणांना अनुसरून कार्य करीत असल्यासारखे वाटते, परंतु भगवंत हे भगवंतच आहेत. तर कधी भगवंतांच्या लीला आपण श्रवण करतो, ऐकतो, तेव्हा आपल्याला वाटतं, अरे हे तर रजोगुणातलं कार्य आहे, अरे हे तर तमोगुणातलं कार्य आहे, असं आपल्याला वाटतं. पण भगवंत हे गुणांच्या पलीकडचे आहेत. हे कसं उदाहरण समजून घ्यायचं? जसं वरती बघितलं होतं आपण तेच. ज्याप्रमाणे विद्युत यांत्रिकास विद्युत शक्ती ही केवळ विद्युत शक्तीच वाटते. जो आपल्याला विद्युत शक्तीचा पुरवठा करणारा जो यांत्रिक आहे, तंत्रज्ञ आहे, तो जेव्हा आपल्याला वीज पुरवतो तर त्याच्यासाठी ती विद्युत शक्तीच आहे. त्याचा वापर कसा केला जातो त्यावर पुढे थंड किंवा उष्ण कसा वापर केला जातो तो पुढे भेद होतो. तर म्हणून इथे पुढे दिलाय तो म्हणजे कोण? हा जो विद्युत यांत्रिक आहे, तंत्रज्ञ आहे, तो त्या विजेमध्ये थंड विद्युत शक्ती किंवा उष्ण विद्युत शक्ती असा भेद करत नाही. सर्व गोष्टी भगवान श्रीकृष्णांपासून उगम पावतात. वेदांत सूत्र याला पुष्टी देते. तर हे सगळं कुठे सांगितलं आहे? आपले जे वैदिक शास्त्र आहे, श्रील व्यासदेवांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. श्रील व्यासदेव कोण आहेत? भगवंतांचाच साहित्यिक अवतार आहेत. भगवंतांनी साहित्य हे वैदिक साहित्य लिहिण्यासाठी अवतार घेतला आहे. शक्तावेश अवतार आहे तो. आणि भगवंतांनीच हे वेदांत सूत्र व्यासदेवांच्या मार्फत लिहिलेलं आहे. सगळं वैदिक साहित्य व्यासदेवाने लिहिलं आहे. तर ते वेदांत सूत्र याला पुष्टी देतं की सगळंच भगवंतांमधून आलेलं आहे. पुष्टी देणं म्हणजे होकार देणं. तर वेदांत सूत्रामध्ये दोन वाक्य आहेत. एक तर आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे मनुष्याने परम सत्य काय आहे याबद्दल विचारणा करावी, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करावी, प्रश्न विचारावेत असं. आणि दुसरं जन्मादस्य यतः, जन्म आदी अस्य यतः, जन्म आदी म्हणजे सृष्टीची निर्मिती, पालन, संहार हे सगळं काही भगवंतांमुळेच होतं. भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांच्या शक्ती आहेत, त्या शक्ती सर्व या कार्य करतात, ही कार्य करतात. पुढे वाचूया. सर्व काही परम सत्यापासून उगम पावते. जीवांसाठी असणारे चांगले आणि वाईट हे सर्व त्या जीवाच्या बद्ध अवस्थेमुळे असते. सगळं भगवंतांकडून आलंय, पण जीवाला काही गोष्टी चांगल्या वाटतात, काही वाईट वाटतात. हे कशामुळे आहे? जीव जो बद्ध अवस्थेत आहे त्यामुळे आहे. भगवंत बद्ध नसल्यामुळे भगवंतांच्या दृष्टीने चांगला आणि वाईट असा भेद नाही.
तर ह्याला आपण असं जाणू शकतो की सुरी आहे, तर सुरी ही चांगली किंवा वाईट आहे असं नाहीये. सुरी कोणाच्या हातात आहे, त्यांनी काय कार्य केलं जातं त्याच्यावर अवलंबून आहे. हे सगळं आपण जाणून घेऊया डिटेल्स. पुढचं वाचतेय. आपण द्वंद्वांमुळे कष्ट भोगीत आहोत, परंतु भगवंतांसाठी सर्व काही पूर्ण आहे. तर आपण जे जीव आहोत, या जगतामध्ये आहोत, ते आपण द्वंद्वात अडकले आहोत. द्वंद्व म्हणजे आपण हे ते ह्याच्यामध्ये असा भेद करत असतो, फरक करत असतो. द्वंद्वाला थंडी, गरमी असे काही काही आपण हे बघतोच. पण आणखीन काही द्वंद्व आहेत आपल्या जीवनातली. आपण म्हणतो हा आपला, हा माझा आहे माणूस, तो परका आहे, हा माझ्या देशातला, तो दुसऱ्या देशातला, हा माझा मित्र, तो शत्रू. कधी माणूस म्हणतो मी दुःखी आहे, दुसरे सुखी आहेत, मला कमी मिळतं, दुसऱ्यांना जास्त मिळतं. कधी माणूस विचार करतो मी श्रेष्ठ आहे, दुसरे कनिष्ठ आहेत, मीच शहाणा, बाकी सगळे वेडे आहेत, मलाच सगळं समजतं, इतरांपेक्षा मी महान आहे. तर अशा तऱ्हेने या द्वंद्वामध्ये माणूस सतत राहतो, जीव राहतो. हा जो बद्ध जीव आहे तो या भौतिक जगतात येतो, तर तेव्हा तो इंद्रिय तृप्तीसाठी, इच्छा तृप्ती करण्यासाठी, इच्छा पूर्ती करण्यासाठी सतत धडपडत असतो. जी भौतिक प्रकृती आहे तिचे हे 3 गुण आहेत, त्याच्या प्रभावात हा जीव आहे तो कार्य करतो. बद्ध अवस्थेमुळे तो इतर जीवांकडे किंवा इतर वस्तूंकडे चांगलं किंवा वाईट अशा रीतीने पाहतो. जसं आपण बघितलं, हा माझा, तो दुसराचा, तो परका, असं करून पाहतो. तर असं प्रत्येक वस्तूंकडे तो पाहतो. जसं सुरीचं उदाहरण आपण घेतलं, तर सुरी चांगली कधी, जेव्हा ती स्वयंपाकासाठी वापरली जाईल किंवा तीक्ष्ण धारदार सुऱ्या असतात डॉक्टरांकडे, त्यांनी तो ऑपरेशन करतात ते डॉक्टर. पण ते त्याच सुरीने एखादा डाकू आहे, चोर आहे, तो एखाद्याला हिंसा करतो, तर ते चुकीचं आहे. पण सुरीचा दोष आहे का? तो नाहीये. त्यामुळे सुरी किंवा चाकू हा वाईट नाहीये, त्याचा योग्य उपयोग करायला हवा. आता आपण एक जाणलं की भगवंत आहेत ते 3 गुणांच्या प्रभावाखाली येत नाहीत आणि भगवंतानीच या सृष्टीची निर्मिती केली आहे. तर या जगात प्रत्येक जीवाला आवश्यक असलेलं सगळं काही भगवंतानी या सृष्टीमध्ये देऊन ठेवलेलं आहे. भगवंत स्वतः पण पूर्ण आहेत आणि भगवंतानी जी निर्मिलेली ही सृष्टी आहे ती पण पूर्ण आहे. सगळ्यांच्या ज्या गरजा आहेत, गरजांना काय म्हटलं जातं? नीड, NEED, नीड म्हणजे गरज. तर सगळ्यांच्या गरजा पुरवण्यासाठी सर्व काही या सृष्टीमध्ये, या जगतामध्ये उपलब्ध आहे. पण ग्रीड म्हणजे काय? भोगी वृत्ती, हावरटपणा, GREED, ग्रीड म्हणजे भोगी वृत्ती, हावरटपणा, यामुळे या जगात सगळे जीव आहेत ते दुःख भोगतायत. पण आपण मग काय करायला हवं? तर आपण मनुष्याने ही जी भोगी वृत्ती आहे ती बाजूला ठेवून आध्यात्मिक ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. दुःख भोगायला का लागत आहे असा प्रश्न विचारला पाहिजे. आध्यात्मिक गुरूंचा आपण शोध घेतला पाहिजे आणि मग असे आध्यात्मिक गुरु जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आहेत, त्या अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा जो माणसाने आध्यात्मिक ज्ञान घेतलं, भगवद्गीतेचं हे ज्ञान घेतलं, तर तो भगवान श्रीकृष्णांना सतत आणि सर्वत्र पाहू शकतो. कृष्ण भावना भावित होऊन भगवान श्रीकृष्णांचं जे पवित्र नाम आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे जे पवित्र नामाचं उच्चारण करून हा नामाचा रोज नियमितपणे गंभीरतेने जप करतो हा माणूस, तर तो भक्त बनू शकतो, भक्त बनतो. तर हे जे भगवंतांचं नाम जप आहे ते खूप मधुर आहे. जसं आपण रोज नियमितपणे ते घेत राहतो, नाम जप करत राहतो आणि ते नाम कानाने आपले ऐकत राहतो, तेव्हा त्याचा जो अमृतमय अनुभव आहे, जो गोडवा आहे, तो आपण चाखू शकतो.
तर अशा रीतीने आपण रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप केला आणि रोज आध्यात्मिक ज्ञान देणारे हे जे वैदिक ग्रंथ आहेत, श्रीमद भागवतम आहे, भगवद्गीता आहे, यांचं श्रवण करत राहिलो म्हणजे हे ऐकलं आध्यात्मिक ज्ञान, कीर्तन केलं म्हणजे हे ज्ञान इतरांना पण सांगितलं, स्मरण केलं, जे काही ऐकलं आहे भगवंतांविषयी त्याचं चिंतन स्मरण करत राहिलो, तर आपण जे आहोत बद्ध जीव आहोत, तरीही आपलं जीवन काय आहे, अगदी बदलून जाणार आहे. तर या भौतिक जगतात बद्ध अवस्थेत जरी असलो, हा जो भक्त आहे तो बद्ध अवस्थेत आहेत, आपणही भक्तीत प्रगती करण्याचा सगळे प्रयत्न करतोय. पण जर असंच आपण भगवंतांची सेवा करत राहिलो तर काय आहे, आपली भक्तीत प्रगती होईल आणि मग आपण भगवान श्रीकृष्णांना सतत आणि सर्वत्र पाहू शकू. हे अशक्य नाहीये, भगवंतांना सर्वत्र आणि सतत पाहणं अशक्य नाहीये, कारण अनेक असे मोठे मोठे महान भक्त होऊन गेले आहेत ज्यांनी असा भगवंतांचा अनुभव घेतलेला आहे. तर आपण सगळेजण एकमेकांसाठी प्रार्थना करूया की आपण सगळेजण खूप चांगल्या रीतीने कृष्ण भावना भावित होऊ, भक्ती आणखीन तीव्रतेने करू. तर आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.